सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. नवरात्रीत प्रत्येकाला एकच प्रश्न पडतो, देवीची ओटी रोज भरावी का? ओटी रोज भरल्यास काय पुण्य मिळते आणि प्रत्येक दिवशी देवीला कोणते अर्पण करावे? चला तर मग आपण जाणून घेऊया नवरात्रीत ओटी भरण्याचे रहस्य आणि महत्त्व. ओटी ही फक्त वस्तू ठेवण्याची परंपरा नाही. ओटी म्हणजे देवी समोर आपल्या मनातील भक्ती आणि समर्पण अर्पण करणे. सुपारी, नारळ, हळदी, कुंकू, तांदूळ या छोट्याशा वस्तूमध्ये संपूर्ण आयुष्याची मंगलता दडलेली असते. देवीला ओटी अर्पण केली की ती आपल्या मनात, आपल्या घरात अखंड सौभाग्य, अन्नधान्य, संपन्नता आणि संरक्षण देते असा आपल्याला विश्वास आहे. मार्कंडेय पुराणात सुद्धा देवी महात्मा सांगते की जिथे देवीला सौभाग्य वस्तू, अन्नधान्य, कापड अर्पण केले जाते तिथे देवी कधीही दुःखाला जागा देत नाही. महिषासुरमर्दिनी या अर्चनेमध्ये लोकांनी फळे, धान्य आणि सुवासिनीचे सौंदर्य वस्त्र अर्पण केले आणि देवी प्रसन्न होऊन त्यांना विजय आणि समृद्धी दिली. म्हणजेच ओटी हे सौभाग्याचे, समृद्धीचे आणि देवीच्या कृपेचे प्रतीक आहे. ओटी भरणे म्हणजे थोडक्यात काय तर ओटी भरणे म्हणजे देवीला सांगणे की आई माझ्या घरात अन्न, सौभाग्य, आरोग्य आणि समृद्धीचं वास्तव्य राहू दे. रोजची ओटी म्हणजे रोजचे समर्पण, म्हणजे शेवटची ओटी म्हणजे संपूर्ण भक्तीचे फल. काही घरामध्ये परंपरेनुसार काही घरामध्ये पहिल्या दिवशीच आणि शेवटच्या दिवशीच ओटी भरतात, म्हणजे विजयादशमीला किंवा महानवमीला. पण अनेक घरामध्ये भक्तिभावाने रोजची अर्चना पूर्ण झाल्यावर साध ओटीसुद्धा भरली जाते. ओटी कशी भरता येईल? ओटी भरल्यानं काय होते तर देवीच्या रूपाचे विशेष आपल्याला आधी आशीर्वाद मिळतात. रोज शक्य नसेल तर पहिल्या आणि शेवटच्या दिवशी तर अनिवार्य आहे ओटी भरायचं. तसं तर दररोज ओटी भरायचं. ओटीमध्ये काय घ्यायचं? तांदूळ, सुपारी, नारळ, हळदी, कुंकू, फुले आणि थोडासा एखादा गोड पदार्थ, पेढा किंवा मिठाई कोणती छोटी. साधी ओटी जरी आपण देवीसमोर ठेवली तरी देवी प्रसन्न होती. नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाची वेगळी देवी असते. तिच्या आवडीनुसार जर आपण अर्पण केले ओटीमध्ये तर आपल्याला दुग्ध शर्करा योगाने पुण्यप्राप्ती होते. आपण ओटी भरताना ह्या वस्तू आवर्जून घालाव्यात. पहिल्या दिवशी तर पहिला दिवस शैलपुत्रीचा आहे. नारळ, शेंदूर, पांढरी फुले आपण अर्पण करायची ओटीमध्ये. ओटीमध्ये ते तर आधीच सांगितलेलं आहे की तांदूळ आणि सुपारी, हळकुंड, बदामाचं हे खारीक हे सगळं तर आपण ओटीसाठी ठेवतोच. त्याच्यामध्ये नारळ, शेंदूर आणि पांढरी फुलं पण अर्पण करायचे देवीला. दुसऱ्या दिवशी काय ब्रह्मचारिणीचं रूप आहे तर त्याच्यामध्ये साखर, पान, फळे आणि आपली ओटी नेहमीची. तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीसाठी दूध आणि केळीसुद्धा अर्पण करायचं. ओटीमध्ये केळं अर्पण करायचं. चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीचं रूप आहे तर भोपळा अर्पण करायचा आणि पिवळे फुले अर्पण करायची ओटीमध्ये. पाचव्या दिवशी स्कंद माता आहे, तांदूळ तर असतंच ओटीला, तर केशर अर्पण करायचं देवीला. सहाव्या दिवशी कात्यायनी देवी आहे, त्याच्यामध्ये आपण लिंबू अर्पण करायचं. सातव्या दिवशी कालरात्री आहे, त्याच्यामध्ये आपण गूळ किंवा ह्याचे फळं मिळतात, काळसर असे राखडी कलरचे पण फुलं मिळतात, ती फुलं अर्पण करायची. आठव्या दिवशी महागौरी, पांढरी फुलं अर्पण करायची. नवव्या दिवशी सिद्धदात्रीची देवी आहे तर त्याच्यासाठी आपण पिवळं वस्त्र म्हणजे खण घ्यायचं, फळ आणि गोड पदार्थ आपण अर्पण ठेवायचे. हे अर्पण रोजच्या ओटीत ठेवली तर प्रत्येक देवी तिच्या स्वरूपाने भक्ताला आशीर्वाद देते. रोज ओटी भरणे म्हणजे दररोज देवीसमोर नतमस्तक होणे. हे केवळ परंपरेचे पालन नाही तर आपल्या जीवनात सकारात्मकता, मंगलता, भक्तिभाव आणणारा एक साधा मार्ग आहे. नवरात्रीत भरलेली ओटी म्हणजे आपले समर्पण, आपला विश्वास आणि आपली अखंड भक्ती. म्हणजेच ओटी हे सौभाग्याचे, समृद्धीचे आणि देवीच्या कृपेचे प्रतीक आहे. नवरात्रीत देवीची पूजा अर्चना घराघरात केली जाते. मंदिरात आपण घरात असं नाही की मंदिरातच आपण ओटी भरायची, घरीसुद्धा आपण भरू शकतो. कारण घटस्थापना म्हणजे देवीचं आव्हान झालेलं असते, देवी आपल्या घरात आलेली असती, त्याच्यामुळे घरीसुद्धा आपण ओटी भरू शकतो. तसं तर दररोज ओटी भरायचं जर शक्य नसलं तर पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी अवश्य ओटी भरायची. ही घरातल्या देवीसमोर जरी आपण ओटी भरलं
तरी आपल्याला तितकंच पुण्य मिळतं. ओटी भरणं म्हणजे देवीला सांगणं की आई, माझ्या घरात अन्न, सौभाग्य, आरोग्य आणि समृद्धीचं वास्तव्य सदैव राहू दे, अक्षय राहू दे. आणि रोजची ओटी म्हणजे रोजचं समर्पण, मी आधीच सांगितलेलं आहे. आणि नवरात्री म्हणजे रोज ओटी भरली तर देवी प्रसन्न होते. रोज शक्य नसेल तर किमान ते तर आधीच सांगितले की पहिल्या आणि शेवटच्या दिवशी आपण ओटी भरायची. हे परंपरा नसून वस्तू अर्पण करण्यापुरतं मर्यादित नाही की हे तांदूळ, सुपारी. देवीला अर्पण केलेली आपला एक विश्वास आहे आणि अखंड भक्तीसुद्धा आहे. हे ओटी भरल्यानंतर आपण प्रार्थनासुद्धा करायची देवीला, मनापासून करायची. माते, की तू आमच्या घरी अखंड राहा, सौभाग्य, आरोग्य, समृद्धी आणि विजय दे आणि तुझ्या कृपेचे छत्र माझ्यावर कायम राहू दे. असं आपण नेहमी म्हणजे ओटी भरल्यानंतर असं मनापूर्वक म्हणायचं. ओटीमध्ये काय आपण ठेवलेलं असतं? तांदूळ, धान्य. त्याचं काय मी थोडक्यात असा अर्थ सांगते की हे तांदूळ म्हणजे अन्नपूर्णा देवीचे प्रतीक आहे. सुपारी आणि नारळ काय? शक्ती आणि शुभतेचे प्रतीक आहे. हळदी कुंकू काय? तर मंगल कार्य आणि सौभाग्याचे द्योतक आहे, सौभाग्याचं प्रतीक आहे. फुलं, फळे, गोड पदार्थ काय? देवीच्या अलंकाराचे आणि भक्तीचे प्रतीक आहे. आपण वस्त्र म्हणजे देवीला साडी किंवा हिरव्या बांगड्या, हिरवं खण हे कशाचं प्रतीक आहे? त्या घरामध्ये सौभाग्य आणि संपन्नतेचं प्रतीक आहे. ह्याच्यामध्ये ओटीमध्ये अजून एक मला सांगावंसं वाटतं की कापूरसुद्धा ठेवायचं. कापूर ठेवल्यानं काय होतं? कापूर हे शुद्धता आणि पवित्रतेचं प्रतीक आहे. देवीच्या अर्चनेमध्ये शुद्ध वातावरण होण्यासाठी आवश्यक असतं, म्हणून आपण ओटीसुद्धा कापूर ठेवायचं. कापरानं काय होतं की सुगंधी वास देवीच्या अर्चनेमध्ये आपल्याला वातावरणाला रमणीय बनतं, हे होतं. देवीच्या चरणी अर्पण केलेले वस्त्र, फुले, फळे, कापूर एकत्र ठेवले जातात, त्यामुळे ओटी अधिक आकर्षक व भक्तिभावपूर्ण बनते. अध्यात्मानुसार कापुराचा धूर आणि सुगंध नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो. आपण देवीची अर्चना करताना, ओटी ठेवताना हा शुभ वास घरात सकारात्मक शक्ती निर्माण करतो. देवीच्या ओटीमध्ये कापूर ठेवणे हे पुराणकालीन परंपरा आहे. मार्कंडेय पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. देवी पुराणामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की देवीची अर्चना करताना कापुराचा वापर देवीला प्रसन्न करतो. थोडक्यात काय तर ओटीमध्ये कापूर ठेवणे म्हणजे शुद्धता, सौंदर्य आणि सकारात्मकता आणि देवीच्या प्रसन्नतेसाठी आवश्यक असलेलं एक प्रतीक आहे. आपण देवीची ओटी भरताना नारळ, फळे किंवा कोणते एखादं फळ, आता 5 फळं नाही जमले तर कोणतं एखादं फळ, साडी किंवा हिरवं खण, सुकामेवासुद्धा ठेवले जातात. हे सर्व देवीला माते समान मानून समृद्धी, आरोग्य आणि सौभाग्य यासाठी अर्पण केले जातात. हे कशासाठी अर्पण केले जातात ते मी थोडक्यात तिथं सांगितलेले आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला काय फायदा होतं की ओटी भरल्याने आपल्याला देवीची ओटी भरल्याने काय फायदा होतो? घरामध्ये ऐश्वर्य, संतती, सौख्य, अन्नधान्याची भरभराट, देवीचं संरक्षण लाभते असं सुद्धा अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. आणि नवरात्रीतील प्रत्येक दिवसाला वेगवेगळे महत्त्व असल्याने त्या दिवशी ओटी जर आपण भरली तर आपल्याला कृतज्ञता आणि भक्तिभाव आपला व्यक्त होतो त्याच्यामध्ये. नवरात्रात देवीची ओटी हे एक महत्त्वाचे धार्मिक आणि कौटुंबिक कृत्य मानलेले आहे. थोडक्यात सांगितलं तर देवीची ओटी भरण्याची प्रथा खूप जुनी असून त्याला धार्मिक आणि सामाजिक, पारंपरिक असं तिन्ही महत्त्व आहेत. त्याच्यामुळं आपण नवरात्रीमध्ये देवीची अवश्य ओटी भरायची आणि हे परंपरासुद्धा आहे. आणि आपल्याला एक ओटी भरल्यानं आपल्या घरात ऐश्वर्य, संपन्नता, सुख, शांती, समाधान ह्या सर्व गोष्टी आपल्याला मिळतात. आपली मनोकामनासुद्धा पूर्ण होते. आपण देवीसमोर, मी आधीच सांगितले की देवीसमोर आपण कोणतीही मनोकामना आपण व्यक्त करायची आणि ओटी भरायची नवरात्रीत. तसं तर दररोज भरायचं. आपल्याला वेळेचा अभाव असला किंवा काही कारणामुळे नसलं तर पहिल्या आणि शेवटच्या दिवशी अवश्य ओटी भरावी. हे देवीला ही ओटी मी समर्पण करते, देवीला नमस्कार करते आणि देवीचा कायम आशीर्वाद सोबत राहावं हीच देवीला मी प्रार्थना करते. हे ओटी देवीने स्वीकारावी, हे ओटी मी देवीला समर्पित करते. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.